सर्ग 16 पुढे सुरू. सापामुळे होणारे भय नव्हते की रोगीपासून निर्माण होणारी भीतीही नव्हतीच. लोकांना लुटारूंचे भय नव्हते, तसेच इतर वृद्ध जीवित असताना बालकांना मृत्यूचे भयही नव्हते. कोणतेही अनर्थ नव्हतेच. सर्व लोक श्रीरामांच्या पूजेत तत्पर होते. योग्य काळी लोकांची इच्छेप्रमाणे ते मेघवृष्टी करीत होते. स्वतःचा वर्ण आणि आश्रम यांच्या गुणांनी युक्त असणारी प्रजा स्वतःच्या धर्म कार्यात मग्न होती. श्रीराम देखील आपल्या प्रजेचे पित्याप्रमाणेच पालन करीत असत. सर्व शुभ लक्षणांनी युक्त आणि सर्व धर्मात परायण अशा श्रीरामांनी 10,000 वर्षे राज्य केले. धन धान्य आणि वैभव देणारे, दीर्घ आयुष्य आणि आरोग्य देणारे, चांगले पुण्यकारी पवित्र अध्यात्म हे नाम असणारे हे रहस्य युक्त असे रामायण पूर्वी शंकरांनी पार्वतीस सांगितले होते. तो मनुष्य एकाग्र मनाने भक्तीपूर्वक हे अध्यात्म रामायण वाचतो, तो मनातील सर्व इच्छांची पूर्ती करून घेतो. तो एका क्षणातच कोट्यावधी पापांपासून मुक्ती प्राप्त करतो. द्रव्याची इच्छा करणारा जो माणूस एकाग्रतेने श्रीरामांच्या अभिषेकाचे वर्णन ऐकतो, त्यास पुष्कळ अशा धनाची प्राप्ती होते. पुत्र प्राप्तीची इच्छा करणाऱ्या माणसाने हे रामायण प्रारंभापासून वाचले तर त्याला सज्जनांकडून मान्यता मिळणारा पुत्र प्राप्त होतो. जो राजा ही आध्यात्मिक रामसंहिता म्हणजेच अध्यात्म रामायण ऐकतो, त्याला धनधान्य ऐश्वर्य संपन्न अशा पृथ्वीच्या राज्याची प्राप्ती होते. शत्रूंना जिंकून शत्रूंचा हल्ला न होता तो राज्य निष्कंटक दुःखरहित होऊन सदैव विजयाची प्राप्ती करीत असतो. ज्या स्त्रिया सुद्धा आध्यात्मिक रामसंहिता अर्थात हे आध्यात्मिक रामायण ऐकतात, त्यांची मुले चिरकाल जगतात आणि त्यांना मान सन्मान प्राप्ती होत असते. जी वंद्या स्त्री भक्तीने युक्त होऊन ही आध्यात्मिक रामायणातील कथा ऐकते, तिला सुंदर पुत्राची प्राप्ती होते. क्रोधास जिंकून आणि मत्सररहित होऊन तसेच श्रद्धायुक्ततेने जो अध्यात्म रामायण ऐकतो किंवा वाचतो, तो तर सर्व संकटांवर मात करून भयरहित सुखी आणि श्रीरामांवरील भक्तीने संपन्न होतो. श्रीरामांच्या ठिकाणी मन जडवून जर एखादा रजस्वला स्त्रीने शुद्धीनंतर 5व्या दिवसापासून 16व्या दिवसापर्यंत हे अध्यात्म रामायण पहिल्यापासून ऐकले तर ती दीर्घायुषी उत्तम पुत्रास जन्म देते आणि लोकांकडून पतिव्रता म्हणून सन्मानासही पात्र होते. जे कोणी अध्यात्म रामायण भक्तीपूर्वक पूजन करून त्यास नमस्कार करतात, ते सर्व पातकांपासून मुक्त होऊन विष्णूच्या श्रेष्ठपदी जातात. जे पुरुष भक्तीपूर्वक हे अध्यात्म रामायण चरित्र संपूर्णपणे ऐकतात किंवा स्वतःच्या मुखाने पठन करतात, त्यांचेवर श्रीराम हे प्रसन्न होत असतात. श्रीराम हेच परब्रह्म असून ते संतुष्ट झाले असता धर्म अर्थ काम आणि मोक्ष यामधील जी जी इच्छा मनुष्यास होईल
त्या फलद्रूपच नक्कीच होतील. आयुष्य आणि आरोग्य देणारे आणि कोट्यावधी कल्पातील पापांचा नाश करणारे हे अध्यात्म रामायण नियमाने खंडन न पाडता ऐकत राहावे. अध्यात्म रामायण श्रवणाने सर्व देव, सर्व ग्रह आणि सर्व महर्षी संतुष्ट होतात आणि पितरांची तृप्तीही होत असते. वैराग्य आणि विज्ञान यांनी युक्त असे हे प्राचीन अद्भुत अध्यात्म रामायण जे वाचतात अथवा ऐकतात किंवा लिखाण करतात त्यांना या संसारात पुनर्जन्म प्राप्त होत नाहीच. संपूर्ण वेद राशींचे वारंवार मंथन करून भूतनाथ अशा शंकरांनी तारक ब्रह्म हे श्रीरामच असल्याचे, तसेच श्रीराम हेच श्री विष्णू देवांची गुप्त मूर्ती असल्याचे जाणून घेऊन सर्व वेदांचे सार ग्रहण करून श्री शंकरांनी या ग्रंथाद्वारे श्रीरामांचे संपूर्ण गूढ तत्वच माता पार्वतीस संक्षिप्त रूपात वर्णन करून सांगितले आहे. याप्रमाणे अध्यात्म रामायण उमा महेश्वर संवादी युद्धकांड 16 सर्ग मुक्त भावानुवाद सफल संपूर्ण. युद्धकांड समाप्त. ह्या श्रवणानंद. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.